2 दिवसांपूर्वी जळगाव शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्यामुळे एका 4 वर्षीय बाळाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली होती। एवढी मोठी घटना घडून देखील महापालिका प्रशासनाने काही एक उपाययोजना केल्या नाहीत। त्यामुळे आक्रमक झालेल्या ठाकरे गटाने मंगळवारी दुपारी महापालिकेत आंदोलन केलं। आंदोलनात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांना घेराव घालत त्यांच्या अंगावर खेळण्यातली कुत्री सोडली। हे आंदोलन सुरू असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली। साहेब आता तुम्ही याच्यावर उत्तर द्या। तुम्ही याचं काम आजच्या आज आणि किती वाजता सुरू करणार आहे मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्याचं? या जळगाव शहरात एक 4 वर्षीय बालकाला मोकाट श्वानाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागलाय। गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मोकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे, वेदना होत आहे। वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत। त्या निमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले आहे। आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिले। आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षभरापासून श्वान निर्बिजीकरणावरती जो कंत्राटदार काम करत होता त्याला अवाजवी मागणी करणे, त्याला त्रास देणे, त्याला काम न करू देणे व वेळोवेळी त्याच्याकडून अवाजवी मागणींच्या स्वरूपातून त्रास देण्याची पद्धत जी चालली होती त्यामुळे ते कंत्राटदाराने काम बंद केलं होतं आणि पर्यायाने या जळगाव शहरातल्या नागरिकांना आता त्यांचा जीव गमवावा लागत आहे। खरं तर आयुक्तांकडून आणि मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात सांगण्यात येतंय की प्रतिबंध घालण्यात येईल, ठोस उपाययोजना करण्यात येतील, परंतु या ठिकाणी सपशेल मनपा प्रशासन फेल ठरलंय। ते फक्त त्यांच्या मुघल मस्तीमध्ये आहेत आणि या ठिकाणी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत, टक्केवारीत व्यस्त आहेत। म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करून त्यांना या ठिकाणी जाब विचारला। आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे। जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरेखुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मोकाट कुत्र्यांच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गट आंदोलन करायला महापालिकेत आला होता। तेव्हा याच प्रश्नी आयुक्तांची भेट घेऊन शिंदे गटाचे पदाधिकारी बाहेर जात होते। दोन्ही गट समोरासमोर आले तेव्हा काय घडलं तेही पहा। आज या जळगाव शहरातल्या नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे। पण सत्ता त्यांची आहे, आयुक्तांवर ते थेट दबाव आणू शकतात, असं असताना तुमच्या सोबत यावं लागतंय त्यांना। जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती। भारताच्या सुरक्षेचा विचार आला तेव्हा सगळे पक्ष एकत्र येऊन भारतासाठी उभे राहिले। तसे जळगाव शहर आमचं मातृभूमी आहे, आमचं कर्मभूमी आहे। जळगाव शहरात जर जीवितहानीचा प्रश्न असेल, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तर सर्व पक्ष एकत्र येऊन जरी तो विचार केला तर त्यात काही गैर नाहीये। पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या बाळाने जीव गमावला, त्यामुळे समाज मन सुन्न झालंय। किमान आता तरी महापालिका प्रशासनाला जाग येईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रशांत बदाने, lokmat.com, जळगाव।